परत एकदा तुमचे माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज आपण 2026 मध्ये आहोत. ज्यांनी कुणी लॉकडाऊनच्या दरम्यान म्हणजे 20-21 मध्ये ज्यांनी कुणी YouTube चॅनल क्रिएट केला ना, ते आज फायनान्शियली स्टेबल किंवा फायनान्शियली फ्री झालेले आहेत. तुम्ही स्वतःला विचारा, की तुम्ही फायनान्शियली फ्री आहात, की फायनान्शियली स्टेबल आहात? कारण हे दोन्ही प्रश्न ना खूप खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही YouTube चॅनल सुरू केला आहे, पण तुम्ही त्यावरती कन्सिस्टन्सी ठेवली नाही किंवा तुम्हाला कुठेतरी फेल्युअर आले किंवा एक निराशाजनक वातावरण तयार झालंय, म्हणून तुम्ही त्या चॅनलवरती काम करायचे सोडले, असं काही झालंय का तुमच्या बाबतीत? तुम्हाला हवा त्यावेळेला योग्य व्यक्तीचा योग्य सपोर्ट मिळाला नाही का? सध्या हे तुम्ही फायनान्शियली स्टेबल होण्याचा, फायनान्शियली फ्री होण्याचा आणि YouTube चॅनल सुरू करण्याचा नुसता विचारच करत आहात का? इथून पुढे 5 वर्षे तुम्ही फक्त आणि फक्त हेच करणार आहात, की काहीतरी ॲक्शन घेणार आहात? सुरू करा, शिका. येऊ द्या अपयश, काही बिघडत नाही अपयश आल्याने. लहान मुलंही जेव्हा पायावरती उभं राहतं, चालायला शिकताना तेव्हा 100 वेळा तरी पडतं, पण परत 101 वेळा ते उभं राहतं आणि तेव्हा ते आरामात चालायला काय पळायला शिकतं आणि कधी-कधी तर मोठ्या-मोठ्या रेसही जिंकतं. कधीतरी तुम्हीही छोटी मुलगीच होता, नंतर तुम्ही आई झालात आणि आई झाल्यानंतर तुम्हाला कधी असं वाटलं का, की तुम्ही तुमच्या बाळाला सांभाळू शकत नाही? तसंच YouTubeचं ह्या एकदा तुम्ही चॅनल स्टार्ट करा, थोडंसं शिका. नंतर तुम्ही आपोआप स्वतःला यामध्ये घडवून घ्याल, तयार करून घ्याल आणि तुम्ही YouTubeला नंतर कधी सोडणार नाही, कारण तुम्ही त्याला आपल्या मुलाप्रमाणे जपाल. स्वतःसाठीच नाही, तर तुमच्या मुलांसाठीही तुम्ही एक इन्कमची सिस्टीम तयार कराल. आपल्या या क्लासमध्ये तुम्हाला इन्कमची सिस्टीम YouTubeद्वारे कशी सेट करायची ना, हेच शिकवलं जातं. फक्त चॅनल तयार करा आणि व्हिडिओ अपलोड करून नंतर तो चॅनल सोडून द्या असं नाही. तुम्हाला तुमचं पहिलं पेमेंट येईपर्यंत सपोर्ट भेटतो. जोपर्यंत की तुम्ही छान प्रकारे YouTubeवरती चालायला शिकलेले असता. खूप सारे क्रिएटरही तुमच्यासोबत असतात, जे तुमचे कॉम्पिटिटर नसून तुमचे मित्र, दोस्त किंवा एक पार्टिसिपेटर असतात, ज्यांना तुम्हाला बीटही करायची असते आणि त्यांच्या पुढे जाऊन थोडंसं कामही करायचं असतं. त्यामुळे आपणही एनर्जेटिक असं राहतो आणि आपलं जे कंटेंट आहे ना, ते आपण बेटर देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण एकटे चॅनल तयार करतो किंवा एकटे जर वर्क करत असू ना आपण, तर आपल्याला आपल्या चुका कुठे होतात हे कळत नाही. कॉम्पिटिटर टिटर जे आहेत तेही कळत नाहीत. फ्रेंड्स कुठे आहेत हेही कळत नाही. म्हणजे काहीच आपल्याला कळत नाही. पण जर आपल्याला कोणाचा तरी सपोर्ट असेल आणि आपण जर ग्रुपमध्ये काम करत असू ना, तर तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे आपोआप कळतात. ज्या की तुमच्या प्रगतीसाठी खूप खूप महत्त्वाच्या असतात. तर ना काल आपला मास्टर क्लास झाला. ज्यांनी मला WhatsAppवरती रिक्वेस्ट टाकल्या होत्या किंवा ज्यांनी मला WhatsAppवरती कॉन्टॅक्ट केला होता ना, तर त्यांचा सर्वांचा मी क्लास घेतला आणि त्यानंतर मग महाशिवरात्री होती म्हणून मी म्हटलं चला आपण कुठेतरी जाऊन येऊया. तर आमच्याकडे सर्व ना वृद्धेश्वरला जातात. म्हटलं चला आपणही जाऊन येऊयात. घरच्यांना कधी-कधी वेळ नसतो, पण काल त्यांच्याकडे थोडासा वेळ होता आणि नेमकं काय होतं माहिती आहे का? त्यांचे खूप सारे मित्र आहे ना, एका वेळी कुठेतरी फिरायला जातात आणि तिथे ना त्यांचे खूप सारे मित्र येणार होते ॲज अ फॅमिली म्हणून म्हणून मग ते म्हटले, "चला आपण पण जाऊया." मग आम्ही गेलो. तर थोडंसं बाहेर निघालं ना, तर खूप छान असं वाटतं. आमच्यापासून आहे ना वृद्धेश्वरला जायला साधारणपणे 1 तासभर एवढा वेळ लागतो. 40 किलोमीटर तरी असेल आमच्यापासून ते. तर क्लास वगैरे संपवला मी. क्लास खूप छान झाला. बऱ्याचशा लेडीजचे खूप सारे क्वेश्चन वगैरे होते. ते मी त्यांना व्यवस्थित प्रकारे समजून सांगितले आणि त्यानंतर रोजचं शेड्यूल वगैरे जे आहे ना, ते सर्व काही ठरवलं. मग त्यामुळे मला काल चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणे काही शक्य झाले नाही. जरा उशीरच झाला. मी खूप प्रयत्न केला होता, की व्हिडिओ अपलोड करूयात, पण मला खरंच जमलं नाही व्हिडिओ अपलोड करायला. म्हटलं चला आता तरी आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो. तर या ठिकाणी ना खूप साऱ्या रांगा लागल्या होत्या आणि खूप गर्दी होती. या बॅचची ना मी छान अशी शेड्यूल वगैरे सगळं काही फिक्स केलेलं आहे आणि नेक्स्ट जी आपली बॅच आहे ना, तर ती नेक्स्ट बॅच आहे ना, तर मी घेणार आहे 22 तारखेला. ज्यांना कोणाला YouTube क्लाससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल ना, त्यांनी ॲडमिशन घ्यायचं आहे. आता जी आपली कालची बॅच स्टार्ट झाली ना, तर त्या बॅचला मला रोज 1 तास तरी वेळ द्यावा लागतो. म्हणून मग थोडंसं वेळेचं नियोजन करणं आणि तुम्हाला तर माहितीच आहे, की मी मागच्या वर्षापासून जे आहे ना, ते वाळवणाच्या पदार्थाच्या ऑर्डरही घेते. पण ते जे माझं काम आहे ना, ते सकाळी आणि थोडंफार संध्याकाळी असं राहतं. त्यामुळे मग मधला वेळ माझ्याकडे भरपूर असतो. म्हणून मग काही वाटत नाही कुठलंही क्लास वगैरे काही घ्यायला किंवा एखादा क्लास अटेंड करायला. मी कालच्या क्लासबद्दल आहे ना ग्रुपवरती टाकणार होते, पण लेडीजच्या मनामध्ये अजूनही खूप दडपण असं आहे. आम्ही क्लास करत आहोत हे पण घरच्यांना किंवा इतरांना सांगायचं नाही. तर मी त्यांची जी सिच्युएशन आहे ना, ते समजू शकते. म्हणूनच मग मी काल
ह्या चॅनलवरती किंवा YouTubeवरती काही टाकले नाही. जेव्हा त्यांचा क्लास संपेल किंवा ज्यावेळेस त्या थोड्याशा कम्फर्टेबल होतील, त्यावेळेस मी त्या क्लासचे फीडबॅक वगैरे तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. पण तोपर्यंत नाही. चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. इथे फुले खूप छान होती.